सबस्क्राईब करा आमच्या स्पर्धा परीक्षा चॅनलला आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। आजचा हा व्हिडिओ शिक्षक भरती संबंधित तयारी करणाऱ्या बांधवांसाठी बनवलेला आहे। 7 तारखेला शिक्षण विभागाचे एक शासन निर्णय परिपत्रक हे शिक्षक भरतीकरिता काढलेले आहे, ज्यामध्ये शिक्षक निवड प्रक्रिया तसेच खाजगी शाळांमधील उमेदवार निवड प्रक्रिया इत्यादी विषयीचे आदेश यामध्ये दिलेले आहेत। त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देखील आपण आज या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर हे परिपत्रक वाचण्यापूर्वी एक सूचना अशी की ज्या मित्रांनी अजूनही आमच्या स्पर्धा प्रकाशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्रथम खालील सबस्क्राईब हे रेड बटन दाबून आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून यासंबंधी नवीन अपडेट हे आपणास ताबडतोब मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 7 फेब्रुवारी 2019चा हा शासन निर्णय आहे, जो की शिक्षण विभागाने काढलेला आहे। मंत्रालयाच्या वेबसाईटवर तो आपण पाहिल्यास तुम्हाला तो दिसेल। हा शासन निर्णय काढण्यामागचे कारण असे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापन शाळा या शाळांमध्ये अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तथा पात्र अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच रात्रशाळा, आश्रमशाळा व उर्दू शाळा किंवा तसेच D.Ed, B.Ed कॉलेज यांच्यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर ही जाहिरात काढण्याकरिता सर्वांना समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यात मिळालेल्या गुणांवर आधारित करण्यात येणार असल्याचे या निर्णयामध्ये नमूद केले आहे। तसेच खाजगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुणप्राप्त उमेदवारापैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड ही मुलाखती आधारे राहील, हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे। या ठिकाणी एका जागेसाठी किती प्रमाणामध्ये उमेदवारांना बोलण्यात येईल तसेच इतर सर्व शंकांचे समाधान या GR मार्फत आपण पुढे पाहूया। यासाठीची परीक्षेचे स्वरूप हे आपणास माहितीच आहे, जे की 100 मार्काची परीक्षा असते। त्यामध्ये ज्यांना जास्त गुण असतील त्यांना त्यांच्या गुणानुक्रमाने पवित्र पोर्टलद्वारे ही निवड उमेदवारांची होणार आहे। आता यामधील महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत, जसे की यामध्ये उमेदवारांना प्राधान्यक्रम कशा प्रकारे दिला जाणार आहे आणि त्या स्वरूपाची माहिती ही कशा प्रकारे देणार आहेत। तर मित्रांनो, उमेदवार या अनुषंगाने यासंबंधी जाहिरात आपल्यास संपूर्ण हवी असल्यास ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मी याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण दिले आहे। 12-13 तारखेला जाहिरात पडल्यानंतर पुढील 7 दिवसामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे शिक्षकसाठी। त्यामध्ये आपणास पसंतीक्रम हा नोंदवायचा आहे। या पसंतीक्रमामध्ये तुम्हाला 2 प्रकारे पसंतीक्रम द्यायचा आहे। एक म्हणजे खाजगी शाळांकरिता स्वतंत्र असा पसंतीक्रम आपल्याला द्यायचा आहे आणि शासकीय शाळेकरता स्वतंत्र असा आपल्याला पसंतीक्रम हा या ठिकाणी निवडायचा आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी 20 शाळांना पसंतीक्रम देण्याचा निर्णय हा शासनाने रद्द केला आहे। त्यामुळे आपण कुठल्याही शाळेचे कितीही प्रमाणामध्ये आपण पसंतीक्रम हा निश्चित करू शकता किंवा तिथे नोंदवू शकता। मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात ठेवा की तुमची निवड ही तुमच्या गुणावर व शिक्षणावर आधारित होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एकाच 10 अशा प्रकारे मुलाखतीला बोलण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन निश्चितच जास्त असणार आहे, त्यामुळे तयारी लागा। यानंतर खाजगी आणि शासकीय शाळा या तुम्हाला अमर्याद निवडता येतील। आणि तसेच जर खाजगी शाळेमध्ये तुम्हाला मुलाखतीला बोलावलं आणि सरकारी शाळेमध्ये देखील तुमची निवड झाली तर आपल्या पसंतीने तुम्हाला कुठल्याही शाळेमध्ये जायचा निर्णय हा तुमचा राहील। तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्या शाळांची निवड ही करू शकता। निवडीदरम्यान प्रवर्ग गुणानुक्रम याद्वारेच तुमची ही निवड केली जाणार आहे, असे या निर्णयामध्ये नमूद आहे। म्हणून आपल्या सर्व शंकाचे समाधान या परिपत्रकाद्वारे तुमचे या ठिकाणी आपण केले आहे। यानंतर प्राधान्यक्रम दिल्यानंतर येणाऱ्या 5 कार्यालयीन दिवसांच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नियमावलीनुसार खाजगी शाळांकरिता निवडसूची ही जाहीर करण्यात येतील। त्यामध्ये उमेदवारांच्या अर्हतेनुसार जे उमेदवार ज्या पदासाठी पात्र असतील त्या पदासाठी त्यांचा निवडीचा क्रम हा प्रथम उच्च माध्यमिक, त्यानंतर माध्यमिक, त्यानंतर उच्च प्राथमिक, त्यानंतर प्राथमिक अशा प्रकारे राहील। आणि यासंबंधी खाजगी शाळेत त्यांच्या लॉगिनवर उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची ही जाहीर करण्यात येईल। आणि यानंतर पुढील कार्यालयीन 7 दिवसात उमेदवारांना नियुक्तीपत्र हे खाजगी शाळामार्फत देण्यात येईल, अर्थात त्यांची नियुक्तीही या ठिकाणी करण्यात येईल। तर अशा आशयाचा हा शासन निर्णय आहे। यानंतर आपण जिल्हावाईज रिक्त असलेल्या पदांचा तपशील पाहू। त्या अगोदर सर्व जिल्हा परिषदांनी असे आदेशपत्र जाहीर केले आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसते, या ठिकाणी मी पालघर जिल्ह्याचे आदेशपत्र आहे जिल्हा परिषदेचे। तर यामध्ये
मुख्य विषय असा आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या म्हणजे सरळ सेवेच्या कोट्यातील गट क म्हणजे शिक्षक भरती संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचे हे आदेश या ठिकाणी जारी केलेले आहे। यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील असू शकतात। शिक्षक तर आहेच, पण या व्यतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी देखील असू शकतात। ती माहिती तुम्हाला भेटल्यानंतर मी प्रोव्हाइड करेल। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती पदे म्हणजे कुण्या जिल्हा परिषदेमध्ये कुण्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत आणि ते कुण्या प्रवर्गाकरिता आरक्षित आहे याचा सविस्तर तपशील जिल्हा वाईज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर त्या ठिकाणी मी एक PDF ची लिंक दिली आहे, ती लिंक ओपन करून तुम्ही तो बघून घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या भरती संदर्भात कुठलीही तुमची शंका असल्यास किंवा प्रश्न असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। माहिती आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भरतीमध्ये आपले सिलेक्शन हो अशी सदिच्छा देऊन मी माझा व्हिडिओ इथे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।